तर कोण कोण फॅमिली मेंबर्स याच्यात इन्व्हॉल्व आहे आणि पुढच्या जनरेशनला तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये कसा इंटरेस्ट निर्माण केला? विवेक तर जवळजवळ 9वीला असल्यापासून माझ्याबरोबर व्यवसायामध्ये काम करतो. मुलांना तुम्ही नुसतं म्हणजे कम्फर्टेबल किंवा ग्लोरिफाईड पिक्चर व्यवसायाचं न देता तुम्ही त्यांना व्यवसायामध्ये चॅलेंजेस काय आहेत, डिफिकल्टीज काय आहेत, ह्याच्याविषयी सुद्धा अवेअर करणं वेळीच गरजेचं असतं. व्यवसायामध्ये शिकता यायला हव्यात आणि व्यवसायच त्यांचं विद्यापीठ झालं पाहिजे. जसं सांगितलं की निधी मॅडमचा मी व्हिडिओ बघितला कृषी कनेक्टच्या संदर्भात. मला तोच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही पूर्ण आपल्या पॉडकास्टमध्ये तुम्ही सांगता की आम्ही फॅमिली सगळे बसून निर्णय घेतो किंवा सगळे बसून इंटरनल मीटिंग घेतो. तर कोण कोण फॅमिली मेंबर्स याच्यात इन्व्हॉल्व आहे आणि पुढच्या जनरेशनला तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये कसा इंटरेस्ट निर्माण केला, की त्यांना असं नाही वाटलं की मुंबई पुण्यात जाऊन जॉब करावा किंवा फॉरेनमध्ये जाऊन काहीतरी शिकावं आणि तिकडे सेटल व्हावं? तर हा खूप मोठा हर्डल आजकालच्या जे रिटायरमेंट एजला आहेत अशा लोकांना आहे. म्हणजे डॉक्टर्स असतील, प्रोफेशनल असतील किंवा बिझनेसमॅन असतील. ह्या दोन्ही गोष्टींना तुम्ही कसं टॅकल केलं? याच्यामध्ये विवेक माझा मुलगा आणि निधी त्याची मिसेस. तर निधी श्रीरामपूरचीच आहे. ते दोघं एका शाळेतच होते आणि त्याच्यामध्ये सुरुवातीपासून म्हणजे विवेक तर जवळजवळ 9वीला असल्यापासून माझ्याबरोबर व्यवसायामध्ये काम करतो आणि तुमचा जो प्रश्न आहे की ह्या नवीन येणाऱ्या पिढीला, जनरेशनला रिटेन कसं करायचं ह्या आत्ताच्या व्यवसायामध्ये. तर माझं रीडिंग असं सांगतंय की मुलांना तुम्ही नुसतं म्हणजे कम्फर्टेबल किंवा ग्लोरिफाईड पिक्चर व्यवसायाचं न देता तुम्ही त्यांना व्यवसायामध्ये चॅलेंजेस काय आहेत, डिफिकल्टीज काय आहेत, ह्याच्याविषयी सुद्धा अवेअर करणं वेळीच गरजेचं असतं. हा पार्ट 1. त्याचाच पार्ट 2. तुम्ही जर समजा त्यांना काही चॅलेंजेस त्यांना सोडवायला दिले आणि त्यांच्याकडून इंडिपेंडंटली ते चॅलेंजेस सोडवता आले त्यांना सक्सेसफुल पद्धतीने, तर त्यांचा इंटरेस्ट तयार होतो. येस, मी ह्या डिफिकल्टी सोडू शकतो. आणि मग त्याच्यामधून त्यांना इंटरेस्ट तयार झाल्यामुळं ते ह्याच व्यवसायामध्ये आपल्याला आणखीन एक्सपांड कसं करता येईल, अशा दृष्टीने ह्या व्यवसायाकडे पाहायला लागतात. मला वाटतं जे लोकांचे नेक्स्ट जनरेशन त्या व्यवसायामध्ये रिटेन होत नाहीयेत, तर तिथं हा फॅक्टर मिसिंग असू शकतो. पण मग तुम्हाला असं कधी वाटलं का, की आपल्या नेक्स्ट जनरेशनला ह्याच क्षेत्रातल्या उच्च शिक्षणासाठी विदेशात पाठवावं, कुठल्यातरी युनिव्हर्सिटीत पाठवून अजून काहीतरी ॲडव्हान्स्ड त्यांनी शिकून यावं, असं काही तुम्ही प्रयोग केला होता का? मी स्वतःच एका विद्यापीठामध्ये पोस्ट ग्रॅज्युएटची डिग्री घेतल्यामुळं तुम्ही जो प्रश्न विचारला आहे त्याच्याविषयी, त्याच्या क्वालिटीविषयी अ, अ, मला अनुभव होता. त्यामुळं म्हटलं की मुलांना स्वतःच या गोष्टी व्यवसायामध्ये शिकता यायला हव्यात आणि व्यवसायच त्यांचं विद्यापीठ झालं पाहिजे, की जेणेकरून त्यांना विद्यापीठात जाऊन खूपच मोठ्या डिग्री आणायच्या आणि मगच परत कामाला यायचं, असं न करता दे कॅन डिसाईड ॲट देअर ओन. त्याच्यामुळं विवेक झालं, की जे व्यवसायामध्ये आहे, निधी आहे, त्यानंतर किशोरांना आहेत आमचे बंधू, त्यांचे 2 चिरंजीव आहेत, अनिकेत आहे, विशाल आहे, ते त्याच्यानंतर अरविंद माय नेव्ह्यू, हे सगळे लोक आमचे व्यवसायामध्ये आहेत. आणि व्यवसायामध्ये आमचा जो काही मूळ व्यवसाय चालू आहे आत्तापर्यंत, किंवा आम्ही व्यवसाय बदलत बदलत आलो, एक्सपांड होत गेलो, तर त्याच्यामध्येच ते लोक आहेत त्याच्यामध्ये. सर तुम्हाला कुठलीच व्यावसायिक पार्श्वभूमी नव्हती. शेतकरी कुटुंबातून येऊन तुम्ही व्यवसाय केला. म्हणजे फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्युअरचा जो काही स्ट्रगल असतो किंवा जे काही पेन पॉइंट असतात ते तुम्हाला माहिती आहेत. त्याचबरोबर तुमची नेक्स्ट जनरेशन तुमच्या बिझनेसमध्ये आहे. म्हणजे सेकंड जनरेशनला जे काही स्ट्रगल असतो त्या सगळ्या व्यवसायाच्या स्पीडला मॅच करताना किंवा त्या सगळ्या टीमबरोबर स्टाफबरोबर जुळवून घेताना. तर आता हा पॉडकास्ट बघत असलेले जे काही आपले एंटरप्रेन्युअर असतील, फर्स्ट जनरेशन असतील किंवा त्यांची पुढची पिढी असेल, ह्या दोघांना तुम्ही काय संदेश द्याल? म्हणजे पहिल्या पिढीच्या लोकांना आणि आता जे नवीन त्यांची नेक्स्ट जनरेशन ह्या बिझनेसमध्ये येते, त्यांना काय संदेश द्याल? आता व्यवसायामध्ये कसं होतं, की तुम्ही
एका पद्धतीने व्यवसाय चालवता, त्याच्यामध्ये एक्सेल करता, त्याच्यामध्ये तुमच्याकडे वेल्थ क्रिएट होते आणि वेल्थ डिस्पेन्सिंगचा टॉपिक येतो. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये हे तुमच्या मटेरियलिस्टिक डेव्हलपमेंट्समध्ये, अचिव्हमेंट्समध्ये तुम्ही जर समजा स्पिरिच्युअल पार्ट तुम्ही जर त्याचा अभ्यास करू शकला, त्याचा एक्सपिरियन्स घेऊ शकला, तर तुम्हाला मग ह्या दोन्ही गोष्टीचा बॅलन्स करता येऊ शकतो. फॉर्च्युनेटली 25-30 वर्षापूर्वी ओशो रजनीश यांचं वाङ्मय आमच्या आणि आमच्या सगळ्या कुटुंबियांच्या वाचनात आलं आणि त्याच्यापासून आम्हाला त्यांचं तत्त्वज्ञान ऐकण्याचं, वाचण्याचं आणि त्यांचे मेडिटेशन कॅम्प्स भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होतात, ते करण्याची संधी प्राप्त झाली आणि त्याच्यामुळं आम्ही हा थोडासा बॅलन्स करू शकलो. आणि एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहणं, मात्र प्रत्येकाचं फ्रीडम, त्याची स्पेस त्याला देता येणं आणि ह्या दोन्ही गोष्टीचा बॅलन्स करता येणं, हे मला वाटतं कुठंतरी आमची जी काय एक रिलिजियस बेस तुम्ही म्हणा किंवा ओशोंचं तत्त्वज्ञान आम्ही अंगीकृत करू शकलो ते म्हणा, तर त्याच्यामुळं आम्हाला ते शक्य झालं असं वाटतं. सर, अजून एक क्रुशल सर्व्हिस अशी एक ॲक्टिव्हिटी किसान कनेक्टची आहे असं आम्ही ऐकलं होतं. त्या क्रुशल सर्व्हिसमध्ये नक्की काय काय गोष्टी होतात आणि त्याचा काय फायदा झालाय? गौरव हरण हे आधी इन्फोसिसला होते. त्यांनी जगात अनेक ठिकाणी कामं केली. त्याच्यानंतर मग त्यांनी मिल्कलेन डेअरीचं CEO पद भूषवलं. मिल्कलेन डेअरी ही नॉर्थमध्ये मोठी डेअरी आहे आणि साऊथमध्ये सुद्धा त्यांचं प्रेझेन्स आहे. तर कुप्पम वगैरे त्या ठिकाणी त्यांनी नंतर स्टार्ट केलं आणि आता अनेक ठिकाणी त्यांचं प्रेझेन्स आहे. तर मग त्याच्यानंतर त्यांनी मिस्टर गौरव हरण यांनी 2023 साली क्रुशल ओपन कॉमर्स नावाची एक कंपनी स्थापन केली आणि त्या कंपनीद्वारे ते शेतकऱ्यांना, म्हणजे एस्पेशली डेअरी फार्मर्सना वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस देतात. तर त्या सर्व्हिसेसमध्ये तुमचं आर्टिफिशियल इन्सेमिनेशन आहे, सॉर्टेड सेक्स सिमेन आहे, एम्ब्रिओ ट्रान्सफर टेक्नॉलॉजी आहे, त्यानंतर आता हे TMR सुद्धा ते त्यांच्यामार्फत देणार आहेत. त्यानंतर शेतकरी बंधूंचं ॲपद्वारे नफ्यात आहे का फायद्यात आहे, तोट्यात आहे, याचं मॉनिटरिंग करणं, बरं. त्याला ते एक्सप्लेन करणं, त्याच्यानंतर त्यांना फंडिंग उपलब्ध करून देणं, त्यांना जे काही विविध प्रकारच्या ग्रँट्स मिळतात त्या उपलब्ध करून देणं आणि सध्या आपल्याकडे जे काय आर्टिफिशियल इन्सेमिनेशन होतं म्हणजे तर त्याच्यामध्ये सायंटिफिक पद्धती कमी राहिल्यात आणि कमर्शियल पद्धती जास्त आल्यात. थोडक्यात गायीची पेडिग्री न पाहता तिला ते आर्टिफिशियल इन्सेमिनेशनचं इंजेक्शन देणं आणि मग ते गायीचं ब्लड पर्सेंटेज काय आहे, त्या गायीच्या आधी सायर कोणता होता, त्यानंतर त्या गायीचं पेडिग्रीप्रमाणे तिला कोणतं सिमेंट द्यायला पाहिजे, कोणतं द्यायला नको आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा सायंटिफिक पद्धतीने अभ्यास होत नाही. मात्र क्रुशल ओपन कॉमर्स ही कंपनी जी आहे ती अनेक राज्यामध्ये काम करते. तसं महाराष्ट्रामध्ये सुद्धा ती काम करतात. बारामतीला काम करतात, पारसला काम करतात, ब्रिटानियाला करतात. किसान कनेक्टमध्ये सुद्धा क्रुशल ओपन कॉमर्स कंपनी या डेअरी फार्मर्स लोकांना या सगळ्या सर्व्हिसेस देते आणि त्या अत्यंत सायंटिफिक पद्धतीने दिल्यामुळं डेअरी फार्मर्सना सुद्धा त्यांचा फार मोठ्या प्रमाणामध्ये बेनिफिट होतो.